डॉक्टर हा आपल्या कुटुंबातील महत्त्वाचा सदस्य आहे अशी भावना जनतेमध्ये आहे। त्यातही आपल्या विश्वासाच्या डॉक्टरांनीच आपल्यावर उपचार करावे असा रुग्णांचा आग्रह असतो। वाढत्या ताणामुळे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असून 24 तास रुग्णांना तपासणे, त्यांच्यावर उपचार करणे याचा ताण डॉक्टरांनाही येऊ शकतो। हे लक्षात घेऊन बेळगावमधील काही डॉक्टर, प्रामुख्याने हृदयरोग तज्ज्ञ एकत्र आले आणि त्यांनी एकत्रित येऊन जीवनरेखा हॉस्पिटल सुरू केले। याविषयी तरुण भारत सोशल मीडियाच्या प्रतिनिधींनी डॉक्टर विजय देसाई यांच्याशी संवाद साधून हॉस्पिटल आणि हॉस्पिटलच्या सेवेविषयी माहिती जाणून घेतली। 1997 साली 6 हृदयरोग तज्ज्ञांनी एकत्र येऊन हे कोऑपरेटिव्ह हॉस्पिटल सुरू केलं। बेळगाव किंवा नॉर्थ कर्नाटकामधलं पहिलं कोऑपरेटिव्ह हॉस्पिटल, ज्याच्यामुळं आमचा स्वतःचा ताणतणाव कमी होईल आणि पेशंटची सुविधा वाटेल। ज्यावेळी डॉक्टर एखाद्या वेळी स्टेशनमध्ये नाही म्हटलं की पेशंट रुग्ण पॅनिक होतो, अशावेळी त्याला काळजी घेणारा, त्याची काळजी घेणारा कोणतरी आमचा कली, आमचा मित्र, आमचा हृदयरोग तज्ज्ञ आहे म्हटलं ते त्यालाही थोडा कॉन्फिडन्स येतो आणि त्या मुवमेंटमुळं आम्ही हे हॉस्पिटल सुरू केलं। पहिला उद्देश आमचा ताण कमी व्हायचा, दुसरा उद्देश पेशंटला केअर मिळायची। त्यानंतर इथं सुविधा पहिल्यांदा आम्ही शेख हॉस्पिटलमध्ये भाड्यानं होतो, नंतर आम्ही स्वतःची जागा 2006ला सुरू केली। डॉक्टर संगप्पा देसाई, व्हाईस चान्सलर कर्नाटका युनिव्हर्सिटी, ते आणि आमचे सर डॉक्टर SV सोरटून मिरजेचे, या दोघांनी हॉस्पिटलचं उद्घाटन केलं। ते सगळ्यांचे, आमच्या सगळ्या डॉक्टरांचे गुरु होते, आमचे सगळे कलेंचे। बऱ्यापैकी आम्हाला रिस्पॉन्स मिळाला। जवळजवळ आम्ही आता माझ्यात एक 5-6 हजार हार्ट अटॅकच्या पेशंटना ट्रीटमेंट दिलेली आहे आणि सगळ्या बऱ्यापैकी जवळजवळ 80 ते 90% रुग्ण बरे होऊन गेलेले आहेत। आता हार्ट अटॅक म्हटलं बऱ्याच वेळा अतिशय सिरियस कंडिशनमध्ये आल्यानंतर आम्हीही काही करू शकत नाही। अदरवाईज 90 to 92% पेशंट आमचे बऱ्यापैकी जगून परत आपल्या दिनचर्येत जॉईन झालेले आहेत आणि अजूनही आम्ही महिन्याला माझ्यात एक जवळजवळ 25-30 पेशंट हृदयरुग्णाचे ट्रीट करतो आमच्या सेंटरमध्ये। हॉस्पिटलमध्ये जनरल वॉर्ड विभागात 10 बेड असून 6 खाजगी रूम, 4 डिलक्स रूम व 2 सुपर डिलक्स रूम आहेत। ICU विभागात 10 बेड आहेत, 2 मोठी ऑपरेशन थिएटर व 1 मिनी थिएटर आहे। ICU विभागात आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगी ठरणारे डायलिसिस मशीन आहे, तर वरच्या मजल्यावर 2 डायलिसिस मशीन आहेत। शिवाय दरही सर्वसामान्यांना परवडणारा आहे। हॉस्पिटलच्या 3ऱ्या मजल्यावर बेळगाव लाईफलाईन इन्सेंटिव्ह केअर सेंटर व बेळगाव सर्जिकल अँड डायलिसिस प्रायव्हेट सेंटर आहे। हा विभाग डॉक्टरांची मुले सांभाळतात। विशेष म्हणजे ज्येष्ठ 4ही संचालक डॉक्टरांची मुले वैद्यकीय पेशातच आली आहेत। त्यांना ज्युनियर संचालक म्हणून ओळखले जाते। डॉक्टर देवदत्त देसाई, डॉक्टर परितोष देसाई, डॉक्टर अमित भाटे व डॉक्टर जयेश शेट्टे ही तरुण पिढी हा विभाग सांभाळतच हॉस्पिटलमध्येही कार्यरत आहेत। डॉक्टर अमित पिंगट, डॉक्टर संतोष पाटील, डॉक्टर किशोर व डॉक्टर IV उप्पीन हे बाहेरील डॉक्टरही जीवनरेखाशी संलग्न आहेत। आपली व आपल्या कुटुंबाची काळजी आता आमची। जनरल इन्शुरन्स, इफ्को टोकियो, युनायटेड इंडिया अश्योरन्स कंपनी लिमिटेड, LIC, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल, गुरुवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव। फोन नंबर 0831-240-7078, www.lokmanyasociety.org। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।